Hello, Warriors. I welcome you all to the ATP Warriors platform where we rise with the knowledge and humanity. तर प्रिव्हियस पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की डेव्हलपमेंट चार्जेस कोण लेव्ही करतं, कशा पद्धतीने हे रेग्युलेशन्स येतात आणि त्याच्यावरती स्टेट गव्हर्नमेंटचं प्रिव्हियस अप्रुव्हल कसं घ्यायला लागतं, एन्हान्समेंट कशी होते, रिडक्शन कशा पद्धतीने होते, ती नोटीस कशी लोकांपर्यंत, ती इनहॅबिटंटच्या अथॉरिटीच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जी इनहॅबिटंट असतात त्यांच्यापर्यंत ती कशी नोटीस पोहोचवायला लागते, लोकल न्यूजपेपरच्या माध्यमातून ऑथॉरिटीच्या ऑफिसच्या बाहेर सुद्धा चिकटवावी लागते. तर ह्या सगळ्या आपण गोष्टी बघितल्या होत्या. मग त्याच्यानंतर ॲप्लिकेबिलिटी काय असते, कुठे कुठे लागू होतात डेव्हलपमेंट चार्जेस, कुठे डेव्हलपमेंट चार्जेस लागू होत नाहीत, तुमच्या एन्हान्समेंट आणि रिफंडवरती रिकव्हरी आणि तुमचा रिफंड जो आहे त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट काय पेएबल असतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ओव्हरऑल बघितल्या होत्या प्रिव्हियस सेशनमध्ये. तर ह्या सेशनमध्ये पर्टिक्युलरली आपण त्या पुढची प्रोसेस बघणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला ह्यापूर्वीच सांगितलं होतं मी, हे सेक्शन रीड करताना 124A पासून आय पर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वन बाय वन दिसतील, बट एक कॉम्प्रिहेन्सिव्ह व्ह्यू तुम्हाला समजावं की ॲक्च्युअल प्रोसेस कशी आहे. त्यामुळे थोड्या गोष्टी आपण त्यामध्ये प्रॅक्टिकल पण ॲड केलेल्या आहेत, काही एक्झाम्पल द्यायचा आणि त्या अनुषंगाने हे आजचं सेशन असणार आहे आपलं. ठीक आहे. तर स्टार्ट करू आपण. पार्ट 2 आहे. एक मिनिट. ओके. तर आपला लेव्ही असेसमेंट रिकव्हरी ऑफ डेव्हलपमेंट चार्जेसचा पार्ट 2 आहे आणि आपल्याला माहिती आहे चॅप्टर 6A मधला हा डेव्हलपमेंट चार्ज हा चॅप्टर आहे. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण ज्या वेळेला एखादा व्यक्ती ॲप्लिकेशन करतो अंडर सेक्शन 44 त्याच्यासोबत डेव्हलपमेंट चार्जेससाठी असेसमेंट आणि रिकव्हरीसाठी तो एक ॲप्लिकेशन करत असतो ऑथॉरिटीला फॉर्म एच्या माध्यमातून. तो कसा करतो, फॉर्म ए हा त्याचं फॉर्मॅट काय, त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं असतं आणि MRTPच्या सेकंड शेड्यूलमध्ये जे काय प्रिडॉमिनंट बेसिसवरती आपण क्लासिफिकेशन केलेले आहेत प्रॉपर्टीचे, तर त्याच्या अकॉर्डिंगली कशा कशा पद्धतीने कोणकोणत्या कंडिशनमध्ये कसं कसं डेव्हलपमेंट चार्जेस लेव्ही केलेले आहेत त्याचे पर्सेंटेज चॅप्टर शेड्यूल नंबर 2 मध्ये दिलेले आहेत, त्याचा कॉलम नंबर 4 मध्ये. राईट. तर स्टार्ट करूया आपण. आता फॉर एक्झाम्पल आता आपण एक स्टार्टिंगला एक सिनारिओ कन्सिडर करू, त्याच्या अकॉर्डिंगली नंतर मग ह्या सगळ्या आत्ता मी तुम्हाला जे सगळं सांगेन ना इथून पुढे, तर त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे कशा पद्धतीनं आकारण्यात येतात आणि काय रेट्स वगैरे असतात ते तुम्हाला मोर अंडरस्टँड होतील. ठीक आहे. समजा हा व्यक्ती आहे. ठीक आहे. ह्याचं आपण नाव समजू, राहुल. राहुल नाव आहे ह्याचं. राहुल हा व्यक्ती आहे आणि ही जागा समजा विमाननगर पुणे येथे ही जागा आहे. ठीक आहे. आणि इथं ऑलरेडी बाकीच्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली. आता ह्याला वेकंट लँडवरती हा एंटरप्रेन्योर आहे, याला वेकंट लँडवरती ह्याच्या कमर्शियल बिल्डिंग एक बांधायची आहे. ठीक आहे. असं ह्याच्या मनामध्ये आलं. मग ह्याला असं निदर्शनास येतं की कोणीतरी सांगतं की त्याला, म्हणजे त्याला कळतं की MRTPच्या अंडर सेक्शन 44 अंतर्गत आपल्याला पहिला परमिशन घ्यावी लागते. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन करावं लागतं डेव्हलपमेंटसाठी. मग तिथून ग्रँट रिफ्युजलसाठी जो काय आपल्याला असेल, परमिशन अनकंडिशनली देतात की जनरल कंडिशन्स काय ठेवून देतात वगैरे, तर त्या पुढच्या गोष्टी झाल्या. बट ह्याला प्रथमदर्शनी असं कळतं की आपल्याला सेक्शन 44 अंतर्गत MRTPच्या एक ॲप्लिकेशन करायचं आहे ऑथॉरिटीला की सदर ठिकाणी मला बांधकाम करण्यास परवानगी द्यावी. ठीक आहे. मग हा व्यक्ती अशा ठिकाणी एक ॲप्लिकेशन करतो. ठीक आहे. आणि हे ॲप्लिकेशन घेऊन तो ऑथॉरिटीकडे जातो. ठीक आहे. मग ऑथॉरिटीकडे ॲप्लिकेशन केलेलं असतं, बट ह्याच्यासोबत जे असेसमेंट आणि रिकव्हरी ज्याला त्याच्या जमिनीवरती जिथं असेसमेंट करायचे आहे त्या ठिकाणी सोबतच रूल्समध्ये असं सांगितलं की फॉर्म एच्या फॉर्मॅटमध्ये त्याने ते द्यायचं आहे, सोबत सोबत द्यायचं आहे बरं का. सेक्शन 44 अंतर्गत जे तुमचं ॲप्लिकेशन केलेलं असतं ते प्लस हा फॉर्म ए असे दोन्ही सोबत इकडे द्यायचे त्यांना. तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असतं, 2 म्हणजे जे काय असेल कुठल्या ऑथॉरिटीला ते, सर आय इंटेंडेड टू कॅरी आउट or have undertaken or have carried out the development of land and or building. म्हणजे जमीन आणि बिल्डिंगसाठी आपण पाहिलं होतं ना स्टार्टिंगला. ठीक आहे. जमीन आणि बिल्डिंगसाठी इन अकॉर्डन्स विथ द सेक्शन डॅश ऑफ डॅश I am prepared to pay the development charges as may be intended to me
फॉर डेव्हलपमेंट ऑफ लँड अँड ऑर बिल्डिंग. मग ह्याच्या खाली डॉक्युमेंट्स असतात भरपूर जे अटॅच करायचे असतात त्याच्यासोबत. बट हा जो महिना जो असतो तो फॉर्म एचा हा महिना असतो, तर हा त्यांनी त्याचं सबमिट करायचा असतो. ठीक आहे. मग त्याच्या खाली आपण त्याच्यानंतर तो काय करतो, त्या ऑथॉरिटीमध्ये गेला, मग त्याचे लेव्ही असेसमेंट होते, डेव्हलपमेंट चार्जेस त्याच्या. आता त्याचा यूज समजा आपला कमर्शियल आपण बघतोय ना, तर कमर्शियलला 2 टाइम्स असतात. जे टेबल 4 मध्ये दिलेले आहेत ना, टेबल 4 मध्ये जे रेट दिलेले आहेत, सॉरी टेबल शेड्यूल 2 मध्ये कॉलम नंबर 4 मध्ये जे रेट दिलेले आहेत, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये 2 टाइम्स घ्यायचे त्याच्या आपण. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पण एक कंडिशन अशी येते की त्याने यापूर्वी त्या जमिनीवरती डेव्हलपमेंट चार्जेस भरलेले आहेत का, तो ते फक्त बांधकामासाठी वरच्या त्याला मग त्यावेळेला भरायला लागतं. ठीक आहे. मग हा असे डेव्हलपमेंट चार्जेस ऑथॉरिटीला पे करतो इथं. आणि त्याच्यानंतर मग ही ऑथॉरिटी काय करत असते, जसं आपण डोबरमानानं स्टार्टिंगला बघितलं की इतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा इतर ऑथॉरिटीची काही कामं वगैरे असतील, सर्व्हिसेस वगैरे प्रोव्हाइड करायचे असतील, पॉप्युलेशन ग्रोथ फोरकास्टिंगच्या याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल त्यांना अजून मोर इन्फ्रास्ट्रक्चर करायचं असेल, तर ह्या सगळ्या विकास कामांमध्ये तो डेव्हलपमेंट फंड वगैरे वापरला जातो. मग अल्टिमेटली हा एक आपला पुण्यामधला एक सुजाण नागरिक आहे राहुल. तर अल्टिमेटली ह्याला ह्या गोष्टी कळतात की आपण डेव्हलपमेंट फंड दिलाय, त्यामुळे एक लिगॅलिटी सुद्धा आली आणि अल्टिमेटली आपल्या सिटीची ग्रोथ सुद्धा होते. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा एक सिनारिओ असतो डेव्हलपमेंट प्लॅन, डेव्हलपमेंट चार्जेस पे करताना. ठीक आहे. तर आपण बघू 124A मध्ये तर लिव्ही ऑफ डेव्हलपमेंट चार्जेस बघितलं होतं, त्यामध्ये सगळ्या ऑथॉरिटी कसं करते काय, तर या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. ठीक आहे. मग आता असेसमेंट आणि रिकव्हरी ऑफ डेव्हलपमेंट चार्जेस कशा पद्धतीने केले जाते, रीड करू आपण स्टार्टिंगला. For the purpose of assessing the development charge, the user of the land and building shall be classified under the following categories. हं? जो काही जमिनीचा वापर करता असतो, तो त्याची म्हणजे तो कशावरती डेव्हलपमेंट आहे त्याच्या करणार आहे, त्याचे 4 ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. कशावरती? बेस्ड ऑन द प्रीडॉमिनंट पर्पज फॉर विच सच लँड अँड बिल्डिंग इज युज्ड. म्हणजे ह्यापूर्वी जो त्या जमिनीचा वापर होता, तो आधार मानून त्या ह्याचं कॅटेगरायझेशन केलं जातं. मग कशा पद्धतीचे असतात? एक असतं तुमचं इंडस्ट्रीयल फर्स्ट, सेकंड आहे कमर्शियल, तिसरं आहे आपलं रेसिडेन्शियल आणि चौथं आहे आपलं इन्स्टिट्यूशनल. या केसमध्ये आपण इन्स्टिट्यूशनल बघितलं होतं राहुलचं. ठीक आहे. मग हे जर म्हटलं तुमचं इंडस्ट्रीयल झालं, हे तुमचं झालं कमर्शियल झालं, ठीक आहे, हे तुमचं रेसिडेन्शियल झालं आणि हे तुमचं इन्स्टिट्यूशनल झाले, स्कूल वगैरे काय व्हॉटएव्हर जे असेल. तर अशा पद्धतीने 4 क्लासिफिकेशन तुमची तिथं होत असतात. नेक्स्ट स्लाइडमध्ये तिने काय सांगितलंय, एनी पर्सन हु इंटेन्स टू कॅरी आउट एनी डेव्हलपमेंट ऑर इन्स्टिट्यूट्स. इथं आपला तो पर्सन कोण होता? राहुल होता ना. राहुल काय करतोय? एनी यूज ऑफ लँड ऑर बिल्डिंग फॉर विच परमिशन इज रिक्वायर्ड. त्याला कळालं ना MRTP मध्ये तिथं परमिशन रिक्वायर्ड आहे. मग तो अंडर सेक्शन 44 काय करतोय? आफ्टर MRTP 19, हां, म्हणजे आपण जी डेट बघितली होती 10 ऑगस्ट 1992, त्याच्यानंतर हे सगळे पे करायचे आहेत ना. आता स्टार्टिंगला आपण बघितलं होतं की डेव्हलपमेंट चार्जेस कुठं लागू होतात आणि कुठं लागू होत नाहीत. ठीक आहे. मग ह्याचं समजा त्याच्यानंतरचा सिनारिओ आपण कन्सिडर करतोय, कारण आपण इथं पे करायचं एक्झाम्पल घेतले. ठीक आहे. मग तो काय करतो अंडर सेक्शन 44, whether he has applied for such permission or not, or who has commenced carrying out any such development, or has carried out such development, or instituted or changed any such use, shall apply to the authority. ह्या वरच्या केसेसमध्ये काही केसेस असेल तरी तो अप्लाय करतो ऑथॉरिटीला इन फॉर्म ए अलॉंग विथ द ॲप्लिकेशन ऑफ परमिशन अंडर सेक्शन 44. काय म्हटलं होतं आपण मगाशी की सेक्शन 44 मध्ये जर ॲप्लिकेशन केलेला असतो प्लस तुमचं फॉर्म ए मध्ये हा लिव्ह असेसमेंटसाठी तिथं अप्लाय करतो. विदिन सच टाइम, आता हे किती दिवसात दिलेलं आहे? हे रूल्समध्ये दिलेलं आहे. विदिन 90 डेज. ही टाइम लिमिट इम्पॉर्टंट आहे. 90 डेजमध्ये ह्या गोष्टी करतो तो, फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ डेव्हलपमेंट चार्जेस रूल. आणि 10 ऑगस्ट 1992 आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये सुद्धा बघितलं, आता सुद्धा तुम्हाला परत एकदा सांगतो की ह्या दिवशी अस्तित्वात आले ते डेव्हलपमेंट चार्जेस रूल. ठीक आहे. अँड इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड. आणि जसं सांगितलं असेल त्या रूल्समध्ये तसं फॉर द असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट चार्ज पेएबल इन दॅट रिस्पेक्ट. मग अशा पद्धतीची प्रोसिजर असते. तर काय लक्षात आलं तुमच्या? सेक्शन 44च्या सोबत फॉर्म हे करायचं 90 दिवसाच्या आतमध्ये करायचं, 1992 नंतर असलं पाहिजे त्याची डेट. राईट. आता
फॉर्म एचा फॉर्मॅट आपण यापूर्वी बघितलाय. आता त्याचं त्यात पण म्हणजे तुम्हाला एक चॅप्टर 2 मध्ये तुमच्या युडीसी पेअरमध्ये बघितलं तर अपेंडिक्स A1 हे तुमचं कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंगसाठी येतं आणि A2 म्हटलं तर हे प्लॉटेड लेआउटसाठी येतं. मग ह्या कॅटेगरी सोबत ज्यामध्ये तुम्ही अप्लाय करतायत, आता ते पाठीमागचं एक्झाम्पल सारखं लक्षात ठेवू नका. तुम्हाला एक जे आहे त्यामध्ये सांगतोय ते. तर फॉर बिल्डिंगसाठी करतोय का प्लॉटेड लेआउटसाठी करतोय, तर त्यानुसार ते A1 A2 घेतात आणि त्यासोबत हे असेसमेंट फॉर्म ए हा जोडला जातो त्याच्यासोबत आणि त्याच्या खाली काही डॉक्युमेंट्स असतात. आता ॲप्लिकेशन्स मे बी अकंपनीड बाय अ प्लॅन गिविंग डिटेल्स ऑफ बाउंड्रीज. त्याच्या बाउंड्रीज कुठे कुठे आहेत ऑफ अ प्लॉट ऑर लँड. त्यानंतर प्लॉट नंबर कोणता आहे, सर्वे नंबर कोणता आहे, सिटी सर्वे नंबर कोणता आहे, त्या विलेजचं नाव काय आहे, त्यानंतर डिटेल्स ऑफ डेव्हलपमेंट स्कीम तिथली आणि त्याच्यानंतर बिल्डिंग प्लॅन ऑफ द कन्स्ट्रक्शन विथ एरिया ऑफ इच फ्लोअर इन केस वेअर कन्स्ट्रक्शन इज प्रपोज टू बी मोड. म्हणजे ज्या वेळेला तुमचं कन्स्ट्रक्शन हे व्हायचं असतं तर त्या केसमध्ये तुम्हाला बिल्डिंग प्लॅन द्यावा लागतो आणि प्रत्येक फ्लोअरवरचा एरिया तिथं मेन्शन करावा लागतो. तर हे यापूर्वीच बघितलं हा फॉर्म ए आणि हा तिथं द्यायला गेला होता बघा. तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं नसेल तर ATPवरच ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या अपलोड केलेल्या आहेत, तर त्यानुसार तुम्ही इथं घेऊ शकता. हे आपली कम्युनिटी आहे यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती. तर तुम्ही कुठल्याही माध्यमातून टेलिग्रामवरती तर जॉईन करू शकता आपल्याला, ठीक आहे. आणि ज्या लोकांकडे iPhone आहे अशा लोकांनी काय करायचं आहे की ॲप स्टोअरवरती जाऊन क्लास प्लस लाईट ॲप डाउनलोड करायचं आहे आणि NJF CZL हा कोड यूज करा. तुम्हाला ATP वॉरियर्स ॲप्लिकेशनवरती तुम्ही लँड कराल, ठीक आहे. तर आता हे सगळ्या गोष्टी झाल्या. आता त्यानंतर नेक्स्ट काय होते, नेक्स्ट प्रोसिजर बघू. तर अथॉरिटी शाल ऑन सच ॲप्लिकेशन. आता अथॉरिटीला ते ॲप्लिकेशन मिळाले. तिथून पुढं आपण एक सिनेरिओ बघितला होता की राहुलला कमर्शियल डेव्हलपमेंट करायचं आहे. तो अथॉरिटीकडे सेक्शन 44 अंतर्गत त्यानं ॲप्लिकेशन दिलं होतं. फॉर्म ए जोडून रिक्वायर्ड डॉक्युमेंट सगळे जोडले त्या अथॉरिटीकडे दिलेत त्याने. आता अथॉरिटी तिथून पुढे काय करते, तर अथॉरिटी शाल ऑन सच ॲप्लिकेशन बिंग मेड ऑर इफ नो सच ॲप्लिकेशन इज मेड. म्हणजे जर ॲप्लिकेशन त्यानं केलंय आणि ॲप्लिकेशन केलेलं नसेल, ठीक आहे, तरी सुद्धा काय म्हणते, देन आफ्टर सर्विंग अ नोटीस. म्हणजे ज्यावेळेला ॲप्लिकेशन केलेलं असतं अथॉरिटीला त्यावेळेला परत त्याला काय सांगायची गरज पडत नाही. बट ॲप्लिकेशन जिथं केलेलं नसतं त्यावेळेला ऑथॉरिटी त्याला नोटीस सर्व करते रायटिंगमध्ये. तर काय, ऑन पर्सन लायबल टू सच पेमेंट रिक्वेस्ट अ रिपोर्ट फ्रॉम द कन्सर्न अथॉरिटी ऑफिसर. म्हणजे त्या राहुलला एक नोटीस सर्व करते ऑथॉरिटी की हे पेमेंट तू करून टाक. आणि तो रिपोर्ट पण मागून घेतो त्या ऑथॉरिटीच्या ऑफिसरकडून. अँड आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन द रिपोर्ट डिटर्मिन विदर ऑर नॉट अँड इफ सो व्हॉट डेव्हलपमेंट चार्जेस इज लेवेबल इन रिस्पेक्ट ऑफ दॅट डेव्हलपमेंट, ठीक आहे. मग आणि हे सगळं बघते आपण यापूर्वी सगळे जे बघितलं होतं कशा पद्धतीनं ते डिटर्मिन करते. ऑर इन्स्टिट्यूशन ऑफ यूज ऑर चेंज ऑफ यूज अँड आफ्टर गिव्हिंग द पर्सन कन्सर्न अँड अपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड. म्हणजे त्याचं म्हणणं सुद्धा परत त्याच्यानंतर परत दिलं आणि डायरेक्टली लिव्ही केली अशी गोष्टी होत नाहीत. तर त्याचं म्हणणं सुद्धा एक ऐकून घेतलं जातं. आणि त्याच्यानंतर तिथले ॲसेस करते. त्याचं जी जमीन असते म्हणजे त्याच्या वरती ज्याला बांधकाम करायचं किंवा काय विकास करायचा आहे तर त्याची अमाऊंट त्याच्यावरची ती असेस करते. असेस द अमाऊंट ऑफ डेव्हलपमेंट चार्जेस पेएबल बाय सच पर्सन अँड गिव्ह टू सच पर्सन नोटीस इन रायटिंग ऑफ सच असेसमेंट. तर ही एक प्रोसिजर असते, ही लक्षात ठेवा फक्त. असं ह्याच्यामध्ये तुम्हाला काय ह्याच्यामध्ये डायरेक्टली विचारणार नाही, ते फक्त एक डोक्यात असू दे की अशा पद्धतीने हे होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय होतं की द अमाऊंट ऑफ डेव्हलपमेंट चार्ज ॲज शोन इन द नोटीस ऑफ असेसमेंट. असेसमेंटच्या नोटीसमध्ये त्याला जर जी अमाऊंट दिलेली आहे, फॉर एक्झाम्पल तिथं 1,00,000 अमाऊंट त्याला डेव्हलपमेंट चार्जेस पे करायचे असं दिलेलं आहे समजा. फॉर एक्झाम्पल समजा शॅल बी पेड विदिन 30 days ऑफ द डेट ऑफ रिसिट. म्हणजे त्याला ती रिसिट मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत, ही टाइम लिमिट इम्पॉर्टंट आहे बघा. तुम्हाला फॉर्म ए 45 दिवसात सबमिट करायचा आहे आणि ही अमाऊंट पे करायची आहे 30 दिवसांमध्ये. ऑफ द डेट ऑफ रिसिट बाय सच पर्सन अँड वेअर द अमाऊंट हॅज नॉट बीन पेड or has been partly paid, and interest at the rate of 18% per annum
म्हणजे जर त्याने काही अमाऊंट तशी पे पे केलेलीच नसेल, ठीक आहे. म्हणजे 30 दिवसांच्या आत समजा 45 दिवसांच्या आत त्यानं 30 दिवसांच्या आत त्यानं समजा काय पे केली नाही अमाऊंट, ठीक आहे. आणि जर त्यानं इन्स्टॉलमेंटमध्ये पे करायचं असेल त्याला किंवा पार्टली पे करायचं असेल, तर त्याच्यावरती 18% इंटरेस्ट लावता येते, ठीक आहे. ह्याच्या आधी हा 18% आपण कुठे बघितला होता? एन्हान्समेंट आणि रिकव्हरीच्या पार्टमध्ये बघितला होता. अथॉरिटी ज्यावेळेला एन्हान्स करते किंवा रिड्यूस करते त्या केसमध्ये तुम्हाला 18% हा लागत असतो इंटरेस्ट त्याच्यावरती. आणि एक हा कुठे लागतोय? 30 दिवसांच्या आत जर भरली नाही तर त्याच्यावरती 18% इंटरेस्ट लागायला चालू होतो किंवा इन्स्टॉलमेंटमध्ये भरली तर आउटस्टँडिंग अमाऊंटवरती तो लागतो, ठीक आहे. अपॉन एनी अमाऊंट आउटस्टँडिंग हे बघा. मग जी काय त्यांची म्हणजे 1,00,000 समजा आहे तिथं आणि त्याने 50,000 तिथं भरलेत, तर उरलेल्या त्या डेटनंतर ती जी डेट संपली 30 दिवसांचा कालावधी, त्या 30 दिवसांच्या कालावधीनंतर पुढच्या 50,000 वरती 18%. मग जेवढी आउटस्टँडिंग राहील, मग त्याच्यानंतर परत समजा त्यानं 10,000 भरले, तर आउटस्टँडिंग किती राहिली? 40. मग त्यानंतर 20 भरले समजा, तर आउटस्टँडिंग राहिली 20. अशा पद्धतीनं म्हणजे ह्या आउटस्टँडिंग अमाऊंटवरती तो 18% लागत जातो, ना की पूर्ण अमाऊंटवरती. 50-50 वरतीच दर वेळेला लागत नाही, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे डेव्हलपमेंट हा एकदम इम्पॉर्टंट आहे हा पार्ट, ठीक आहे. हा व्यवस्थित करून घ्या. याच्यामध्ये 30 दिवसांच्या आतमध्ये भरायचं आहे. नाही भरलं तर 18% त्याला इंटरेस्ट लागतो. एवढं लक्षात घ्या. त्यानंतर द डेव्हलपमेंट चार्ज पेएबल इन रिस्पेक्ट ऑफ एनी लँड ऑर बिल्डिंग बाय एनी पर्सन शॅल टुगेदर विथ इंटरेस्ट ड्यू अपॉन द डेट ऑफ रिअलायझेशन बी रिकव्हरेबल फ्रॉम सच पर्सन ऑर हिज सक्सेसर इन इंटरेस्ट इन सच लँड ऑर बिल्डिंग ॲज ऑफ लँड रेव्हेन्यू. म्हणजे तिथला जमीन महसूल द्यायचा आहे. अशा प्रकारेच हा तुमचे डेव्हलपमेंट चार्ज, जसं की तो जमीन महसूलच आहे अशा पद्धतीने, ठीक आहे, त्याच्याकडून रिकवर केला जातो. तो किंवा त्याच्यासोबत त्याचा एक सक्सेसर कोण असेल तो, ठीक आहे, तर त्याच्याकडून ते घेतले जातात. आता नोट बघा काय आहे त्याच्यामध्ये. आता इफ अ प्रमोटर म्हणजे एखादा प्रमोटर जर डेव्हलपमेंट करत असेल ॲज डिफाईन्ड इन द महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट 1963 इज इन्वॉल्ड इन डेव्हलपमेंट ऑर चेंज ऑफ यूज, म्हणजे डायरेक्टली तो मालक नाही झालाय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व, प्रमोटर इन्व्हॉल्व झालाय, तर त्या केसमध्ये काय होतं? द लायबिलिटी टू पे द डेव्हलपमेंट चार्ज अँड इंटरेस्ट लाईज विथ दी प्रमोटर. तर त्या प्रमोटरला द्यायचे असतात ते डेव्हलपमेंट चार्जेस. आणि जी काय त्याच्याकडनं आउटस्टँडिंग अमाऊंट असते, ज्या केसमध्ये आपण बघितलं 1,00,000 आणि त्याच्या खालची जी आउटस्टँडिंग अमाऊंट वगैरे जे काय वॉटेवर तिथं असेल ती, ठीक आहे. एनी आउटस्टँडिंग अमाऊंट कॅन बी रिकवर्ड फ्रॉम प्रमोटर्स अदर प्रॉपर्टीज. त्या प्रमोटरच्या अदर प्रॉपर्टी म्हणजे त्यानं दिलीच नाही समजा, टाळाटाळ केली, तर त्याच्या अदर प्रॉपर्टीज म्हणून ते वसूल केले जातात. लिमिटेड टू द एक्सटेंट ऑफ हिज राईट टायटल ऑर इंटरेस्ट, म्हणजे त्याचा तिथं हक्क असला पाहिजे त्या प्रॉपर्टीवरती, ते टायटल त्याच्या नावावरती असलं पाहिजे आणि त्याचा इंटरेस्ट म्हणजे अल्टिमेटली तो मालक असला पाहिजे त्याचा. मग त्यातून ते घेतात, ठीक आहे. दुसऱ्याचे प्रॉपर्टी परत करायला घेतले त्यातनं घेतात असं नाही होत, ठीक आहे. त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टी असतात. अँड सब्जेक्ट टू द प्रायर पेमेंट ऑफ लँड रेव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट. पण त्यावेळेला त्यांना त्या जमिनीवरती म्हणजे ज्या प्रॉपर्टीवरनं ते रिकवर करणार आहेत, तर त्याने त्या जमिनीवरचा त्यानं महसूल भरलाय की नाही ह्या गोष्टी चेक केल्या जातात. नेक्स्ट काय होतं? इफ परमिशन अंडर दिस ॲक्ट हॅज नॉट बीन ग्रँटेड फॉर कॅरिंग आउट द सेड डेव्हलपमेंट, द अथॉरिटी मे पोस्टपोन द असेसमेंट ऑफ द डेव्हलपमेंट चार्ज. मग परमिशन जर तुमच्या 44 अंतर्गत तुम्हाला जर मिळालीच नाही, समजा MRTP ॲक्ट 44 अंतर्गत परमिशन रिफ्यूज केली, तर अथॉरिटी काय करते की असेसमेंट पुढे ढकलते. परत त्यांना काय त्याला व्हॉटेवर जे काय सांगितलं असेल अथॉरिटी की रिवाईज परमिशन असेल किंवा काय, किंवा थोडा ते परमिशन रिफ्यूज करून त्याच्यावरती विथ कंडिशन नंतर परत अप्रूव्ह केली, तर त्याच्यानंतर ते कालावधीनंतर परत असेसमेंट करायसाठी ते असेसमेंट पुढं ढकलतं अथॉरिटी, ठीक आहे. त्यानंतर फॉर ॲप्लिकेशन्स रिलेटेड टू डेव्हलपमेंट, असे काय ॲप्लिकेशन्स असतील ते डेव्हलपमेंटला रिलेटेड असतील, द ऑथॉरिटी मे रिफ्यूज टू ॲसेस द चार्ज अनलेस दे आर सॅटिस्फाईड दॅट. अथॉरिटी कोणत्या केसमध्ये असेसमेंट ही रिफ्यूज करते? असेसमेंट कोणत्या केसमध्ये रिफ्यूज करते? जर त्यांना वाटलं की तो जो ॲप्लिकंट आहे तो त्याच्या मालकीची नाहीच आहे जमीन वगैरे काय, ते दुसऱ्याच्या ह्याच्यावरती आहे आणि हा असेसमेंटसाठी आला, अशा कुठल्या गोष्टी असतील तर डायरेक्टली रिफ्यूज करून देते, ठीक आहे. ते इथं उलटं सांगितलंय, बट तुम्हाला मी ह्याचा अर्थ सांगितला डायरेक्ट. रिफ्यूज टू असेस द चार्ज अनलेस दे आर सॅटिस्फाईड दॅट द ॲप्लिकंट
इज इनेबल टू कॅरी आउट सच डेव्हलपमेंट. म्हणजे काय, ऑथॉरिटी सॅटिस्फाय जोपर्यंत होत नाही तो ॲप्लिकंट तिथं डेव्हलपमेंट कॅरी आउट करायला इनेबल आहे. म्हणजेच काय, तो मालक असायला पाहिजे. ऑर दॅट द ॲप्लिकंट इज एबल टू ॲक्वायर सच इंटरेस्ट ऑफ द बिल्डिंग. त्या बिल्डिंगमधला त्याचा इंटरेस्ट असायला पाहिजे. इंटरेस्ट म्हणजे असं तो काय म्हणतात त्याला, आपल्या नॉर्मल याच्यामधले इंटरेस्ट नाही, तिथं तर मालकी असायला पाहिजे त्या बिल्डिंगमध्ये. ठीक आहे. टू कॅरी आउट द डेव्हलपमेंट विथ इन द स्पेसिफाईड पिरियड. त्यानंतर द डेव्हलपमेंट चार्ज टुगेदर विथ इंटरेस्ट इफ एनी पेएबल इन रिस्पेक्ट ऑफ एनी लँड ऑर बिल्डिंग शाल बी द फर्स्ट चार्ज ऑन सच लँड ऑर बिल्डिंग सब्जेक्ट टू द प्रायर पेमेंट ऑफ लँड रेव्हेन्यू. म्हणजे तुमचा जमीन महसूल भरून झाला त्याच्यानंतर पहिला चार्ज हा कुठला असतो त्याच्यावरती, तर तुमचा डेव्हलपमेंट चार्ज असतो. लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लँड रेव्हेन्यू नंतर तुमचा फर्स्ट चार्ज हा डेव्हलपमेंट चार्ज कन्सिडर केला जातो. इफ एनी ड्यू टू द गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंटला देय असेल. म्हणजे इथं एक गोष्ट तुमच्या ही क्लिअर होती का, तर सगळ्यात पहिला तर जमिनीवरती जमीन महसूल भरलेला तुमचा. आता हे एरर्स ऑफ लँड रेव्हेन्यू वगैरे आहेत, हे MLRC कोडमध्ये तुम्हाला होतील, दिसतील या गोष्टी. बट तिथे हे इथं डायरेक्टली हे काय म्हणतात MRTP मध्ये की तुमचा तिथं तुम्ही जमीन महसूल भरा. ठीक आहे. जमीन महसूल तिथं भरा तुम्ही, आणि म्हणजे भरलेला असला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा फर्स्ट चार्ज हा डेव्हलपमेंट चार्ज असणार आहे. अशा पद्धतीचा ही ही गोष्ट आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण. राहुलला कमर्शियल डेव्हलपमेंट करायची होती आणि मग असेसमेंटसाठी त्याने फॉर्म ए आणि 44 सोबत ते ॲप्लिकेशन सोबत जोडले. त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याने ऑथॉरिटीला येऊन सुपूर्द केल्यात. मग ऑथॉरिटीने त्याच्यावरती ठरवलं, असेसमेंट वगैरे केली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर ह्याच्यावरती अपील सुद्धा होत असतो, पण ते आपण पार्ट 3 मध्ये बघणार. ठीक आहे. बट ही तर एक प्रोसिजर, एक स्टेप झाली आपली. काय की ऑथॉरिटीने ठरवलं होतं की कसे डेव्हलपमेंट चार्जेस करायचे, काय करायचे, या सगळ्या पहिला प्रिलिमिनरी तो पार्ट झाला. सेकंडमध्ये काय, ॲक्च्युअलमध्ये आपण भरायला जातोय आणि मग त्यामध्ये कुठल्या गोष्टी झाल्यात ह्या गोष्टी आता आपण डिस्कस करतोय. आणि थर्ड पार्टमध्ये त्याच्यानंतरच्या भरून झाल्यानंतरच्या किंवा त्याच्यावरती अपील म्हणणं काय आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार. तर इथं बघा, हे MRTPचं सेकंड शेड्यूल आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही इथं बघा काय दिलेलं आहे की म्युन्सिपल कॉर्पोरेशन सगळ्या, काउन्सिल, त्यानंतर स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी आणि न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज, म्हणजे कलेक्टिव्हली त्यांनी काय म्हटलंय, ऑथॉरिटी म्हटलं होतं मी तुम्हाला फर्स्ट सेशनमध्ये. तुम्हाला सांगितलं असेल तर आठवतं तुम्हाला, तर बघा ऑथॉरिटी म्हटलं आहे ना कलेक्टिव्हली. मग त्यांची नेचर ऑफ डेव्हलपमेंट काय, एक असते रेसिडेन्शियल किंवा इन्स्टिट्यूशनल असेल, पण ज्याच्यामध्ये बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन ऑपरेशन इन्व्हॉल्व नाही आहेत. म्हणजे काय, फक्त जमिनीचा विकास करायचा असेल, तिथलं काय इम्प्रूव्हमेंट करायची असेल, तर त्या अशा केसेसमध्ये काय करतात, तर 0.5% ऑफ रेट्स ऑफ डेव्हलप लँड मेन्शन इन स्टॅम्प ड्युटी रेडी रेग्युलर. 0.5% अशा वेळेला तुमची घ्यायची. जे रेसिडेन्शियल आणि इन्स्टिट्यूट RI लक्षात ठेवायचं. RI मध्ये जर तुमची बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन इन्क्लूड नसेल, तर 0.5% ऑफ इम्प्रूव्ड लँड घ्यायचं आहे तिथं. ठीक आहे. डेव्हलप लँड घ्यायचं आहे. आणि हे रेट्स कसे असतात, हा पण एक ह्याच्याकडे जास्त लक्ष जात नाही आपलं, बट हे एक लक्षात असू द्या की रेट हे तुमचे रुपीज पर स्क्वेअर मीटर मध्ये असतात. कशामध्ये असतात जर असं विचारलं तर, किंवा ऑप्शनमध्ये एखादा सिमिलर ऑप्शन देतील आणि हे पुढचे चेंज करून टाकतील. ठीक आहे. स्क्वेअर फीट वगैरे टाकतील, तर अशा वेळेला कन्फ्यूज नाही व्हायचं. रुपीज इन स्क्वेअर मीटर असतात हे रेट्स, लक्षात ठेवा. त्यानंतर तुमची रेसिडेन्शियल इन्स्टिट्यूशनल यूज, ज्याच्यामध्ये तुमची इन्व्हॉल्विंग ओनली बिल्डिंग और कन्स्ट्रक्शन ऑपरेशन्स, म्हणजे त्याच्यामध्ये आता इथं तर बघितलं होतं आपण ते हे काय इन्व्हॉल्व नाही कन्स्ट्रक्शन वर्क. आता इथं फक्त ओनली कन्स्ट्रक्शन ऑपरेशन तुमचे इन्व्हॉल्व आहेत. ठीक आहे. आता त्यामध्ये त्यांनी सब पॉईंट 1 काय दिलं आहे, वेअर डेव्हलपमेंट चार्ज अंडर क्लॉज ए हॅज बीन पेड. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस ऑलरेडी तिथं जर पे केलेले असतील, तर तिथं तुम्हाला 2% ऑफ रेट ऑफ डेव्हलप लँड हा ASR मधला तुमच्या 2%, म्हणजे आपण हे याच्या आधी बघितलं होतं बघा, ASR मध्ये त्याची समजा 2 लाख व्हॅल्यू आहे, तर त्या 2 लाखचे 2% इथं घ्यायचे आहे. ठीक आहे. ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी असेल आणि इथं जर ऑलरेडी केलेलं असेल पे तर. आणि सेकंडमध्ये काय म्हणतात, वेअर डेव्हलपमेंट चार्जेस अंडर क्लॉज ए इज नॉट रिक्वायर्ड टू बी पेड, जर गरज लागत नसेल की एच्या अंडर पे करायचे आहेत, ॲज द लँड हॅज बीन डेव्हलप्ड बिफोर महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग अमेंडमेंट, म्हणजे जी आपण अमेंडमेंट बघितली होती, आठवते का तुम्हाला,
8 ऑगस्ट 1992. तर ती अमेंडमेंट त्याच्या अगोदरच्या तुमच्या जर या गोष्टी असतील तर पे करायचं नव्हतं, बघितलं होतं ना, ॲप्लिकेबिलिटी आणि नॉन ॲप्लिकेबिलिटी कुठं असतात लागू नाही कुठं नाही. तर ह्यामध्ये एक मेन्शन होती गोष्ट की ह्याच्या अगोदर असेल तर करायचं नाही आहे म्हणून. मग त्याच्यामध्ये तुम्हाला अशी असेल गोष्ट तर तुम्हाला एच्या अंडर पेच करायला लागत नाही इथं. तर अशा केसेसमध्ये पण तुम्ही 2% ASR लँडच्या तुम्ही घ्यायचे तिथं डेव्हलपमेंट चार्जेस. आता नेक्स्ट काय आहे, तर तुमचा एरिया आहे समजा म्युनिसिपल कॉर्पोरेशन, काउन्सिल, स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजे ऑथॉरिटीज, न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज सगळे. नेचर ऑफ डेव्हलपमेंट तुमची कुठली आहे, पहिली कुठली होती बघा, रेसिडेन्शियल इन्स्टिट्यूशनल. ठीक आहे, ही याच्यात रेसिडेन्शियल इन्स्टिट्यूशनल यूज इन्व्हॉल्विंग ओनली बिल्डिंग ऑर कन्स्ट्रक्शन ऑपरेशन्स. पहिल्या याच्यात फक्त जस्ट होतं त्याच्यामध्ये नॉट इन्व्हॉल्विंग बिल्डिंग ऑर कन्स्ट्रक्शन ऑपरेशन. दुसऱ्या याच्यात इन्व्हॉल्विंग ओनली बिल्डिंग ऑन कन्स्ट्रक्शन ऑपरेशन होतं, पण हे 2 पार्ट दिले होते. आणि तिसऱ्या याच्यात तुमची ओनली बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन ऑपरेशन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये तुमचे डेव्हलपमेंट फक्त करायचे असेल, ठीक आहे, ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत बघा, इथं कन्फ्युजन जास्त क्रिएट होतं आणि याच्यावरतीच क्वेश्चन होता. तर फॉर डेव्हलपमेंट जर असेल तर 0.5% ऑफ ASR घ्यायचे तुमचे. आणि जर कन्स्ट्रक्शन असेल तर 2% ऑफ ASR घ्यायचं. आता हे गोष्टी काय एक्सप्लेन एवढं करण्यासारख्या असे नाही आहेत, बट ह्या तुम्हाला मी सांगितल्या, पण ह्या तुम्हाला पाठच करायला पाहिजे गोष्टी, अशा नाही लक्षात राहणार. आता आपली तर डेव्हलपमेंट तुमच्या एक कन्फ्युजन झालं असेल मनात की अरे आपण तर मगाशी कमर्शियल बघितलं होतं आणि ते रेसिडेन्शियल आणि इन्स्टिट्यूशनल दिले आहेत, बाकीचे 2 यूज गेले कुठे? तर त्याचं आता नेक्स्ट एक्सप्लेनेशन आले बघा त्याच्या. आता हा आपला आला एक इंडस्ट्रियल एक्स्ट्राचा यूज आणि एक आला तुमचा कमर्शियल यूज. आता ह्याच्यासाठी काय, आपली प्रॉपर्टी होती कमर्शियलमध्ये, आता त्याच्यासाठी कसे घ्या म्हणतात ते बघा. फॉर इंडस्ट्रियल अँड कमर्शियल युजर्स डेव्हलपमेंट चार्जेस शाल बी 1.5 टाइम्स. म्हणजे इंडस्ट्रियलसाठी किती असतात, 1.5 टाइम्स. ठीक आहे, आणि 2 टाइम्स ऑफ द रेट ऑफ डेव्हलपमेंट चार्जेस. इथं 1.5 असतील, एक मिनिट, इथं 1.5 असतील आणि इथं 2 असतील. ठीक आहे, 2 टाइम्स म्हणतोय बरं का, पर्सेंटेज नाही ते, म्हणजे 2x करायचे, 1.5x करायचे हे, आणि त्याला मल्टिप्लाय करायचं कॉलम नंबर 4चे जे पर्सेंटेज आहेत अगेन्स्ट त्याच्या ASR वगैरे रेट घेऊन त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे. आता in the area under the jurisdiction of respective municipal corporation, the development charge shall be levied for reconstruction or for the making of any material change in the building at the rate specified in Part 1 of the schedule. For the purpose of development of land involving any building, only building or construction operations in such area in general आहे. आता हा सगळा तुमचा पार्ट झाला. सेकंड, आपण डेव्हलपमेंट चार्ज पे करायला गेलोय, त्याच्यानंतर लेव्ही आणि असेसमेंटसाठी काय प्रक्रिया झाली, डेव्हलपमेंट चार्जेस 1992च्या अमेंडमेंटच्या अगोदर जर असेल तर कशा पद्धतीने घ्यायचे, रेसिडेन्शियल साठी, इन्स्टिट्यूशनलसाठी काय डेव्हलपमेंट चार्जेस आहेत, इंडस्ट्रियलसाठी काय आहेत आणि कमर्शियलसाठी काय आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आपण. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय बघणार आहे, जर एखादा व्हायटल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट असेल तर त्याच्यासाठी डेव्हलपमेंट चार्जेस किती घेतले जातात, आणि MIDC जर तिथं सेक्शन 40च्या अंतर्गत जर स्थापन झालेलं असेल तर त्याच्यासाठी डेव्हलपमेंट चार्जेस तुमचे काय घेतले जातात, अपीलची प्रोसिजर कशी असते, त्यानंतर तुमचं डेव्हलपमेंट फंड साईडला तुम्ही ठेवता तो कसा, म्हणजे तुमचे हे जे चार्ज सगळे आपण एकत्रित केलेले असतात ना, कलेक्ट केलेले असतात ते 124Jच्या अंतर्गत तुमचा डेव्हलपमेंट फंड म्हणून तिथं हे होतं, स्थापन झालेला असतो. तर तो कुठे यूज करायचा, त्याच्यानंतर तुमचं स्टॉपेज ऑफ डेव्हलपमेंट वर्क अँड पेनल्टी, म्हणजे जर एखाद्यानं परमिशन न घेता इरिलेव्हंट चालू केली असेल बांधकाम तर त्याला कसं थांबवतात आणि त्याच्यावरती काय पेनल्टी, त्याला दंड काय आकारण्यात येतो ते. त्यानंतर आपले विलेज पंचायतमध्ये सेक्शन 18 अंतर्गत जे ऑथॉरिटी कोण आहे असं तिथं स्पेसिफाय केलेलं, बट तिथलं एक कॉन्टेक्स्ट आपल्याला हे घ्यायचं आहे की विलेज पंचायतसाठीचे जे काही चार्जेस आपण कलेक्ट करतो तर त्यासाठीचे डेव्हलपमेंट जे काही चार्जेस कलेक्ट केलेले असतात ते विलेज पंचायत कुठं वापरू शकते. आणि ह्या संपूर्ण चॅप्टरचा, आपल्या डेव्हलपमेंट चार्जेस या चॅप्टरचा संपूर्ण ह्या ॲक्टवर, फक्त ह्या ॲक्टवरच नाही, कारण ऑथॉरिटीच्या ह्याच्यामध्ये त्या काउन्सिल असू शकतात, कॉर्पोरेशन असू शकतात, मग त्यासाठीचे वेगवेगळे ॲक्ट्स आहेत. मग ह्या सगळ्या ॲक्ट्सवरती ओव्हर रायडिंग इफेक्ट कसा असू शकतो,
आहे म्हणजे. तर ह्या गोष्टी या पार्ट 3 मध्ये आपण बघायचे आहेत आणि त्याच्यात सगळ्यात शेवटचा पॉईंट हा तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. तर तो त्यावेळेला आपण डिस्कस करू. ठीक आहे. तर थँक्यू सो मच.